ओम श्री सिद्धेश्वराय नमः. बघा, तू याच्यात हरिपाठामध्ये, ज्ञानेश्वराच्या हरिपाठामध्ये, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरजार हरिविन, नाम मंत्र जप कोटी झाले पाप, रामकृष्ण संकल्प धरून राये, निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सोडी लपू नको. तर बघा, माणसाचे शरीर खाली करा रे घर भाड्याचे, नोटीस आले घर मालकाचे. बघा, हा ध्येय आहे ना, हा कोणाचा आहे? भगवंताचा आहे. जमीन कोणाची? शासनाची. तिथे काय उतार्यावर तुम्ही सगळं पहा, खा. सरकार केव्हाही खालचा करू शकतं. घर नगरपालिका पंचायतीचं. मग ह्या भाड्याच्या घरामध्ये किती जण राहतात? 6 जण. कोण? काम, क्रोध, लोभ, मद, मच्छर, अहंकार. आता जर हे घर भाड्याचं आहे आणि 6 जण कोण आहे? त्या भाड्याच्या घरात ते राहतात. आणि मग त्या माणसाला काय वाटतं? मी, माझ्यासारखा कोणी नाही, माझी गाडी, माझा बंगला, माझं एवढं नातलग. बघा, द्रौपदीला किती नवरे होते? 5. तिच्या वस्त्र हरणाच्या टायमाला आलं का कोणी कामं? अभिमन्यूला किती गणगत होतं? चक्रव्यूहामध्ये त्याला एकटंच मारावं लागलं. आजपर्यंत जगामध्ये कोणी आला त्याच्याबरोबर कोणी गेलं नाही. मग हा पण खरा आहे का खोटा आहे? लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरजार हरिविन. मग लोभ, क्रोध आणि अहंकार. रावण का ना गेला? अहंकारानं गेला. कंस का ना गेला? अहंकारानं गेला. अहंकार. आणि भगवंताला काय आवडत नाही? अहंकार आवडत नाही. मी कोणाचं आहे? भगवंताचं आहे. मी कोणामुळे? भगवंतामुळे. ही. आणि आज जगामध्ये सगळ्या जगाला आपण वाईट म्हणू शकत नाही, पण हे जग कोण आहे? भगवंत आहे. हे गीतेत सांगितलेले आहे. अनुरेणू थोकडा तुका आकाश. भगवंत हा सगळ्यात व्यापून राहिलेला आहे. म्हणजे आपल्या आतमध्ये भगवंत आहे, आईबापात भगवंत आहे, निसर्गात भगवंत आहे, साऱ्या चराचरात भगवंत आहे. आणि मग जर मी भगवंताला पाहिला, मी जर भक्ती करतो, तर मी कोणाचा द्वेष करणार नाही. कोणाचा? आज समाजामध्ये निचा दोष, अति लोभ, अति स्वार्थबुद्धी, जगी पाप साची, न होता मनासारखे दुःख मोठे. अति बुद्धी, स्वार्थबुद्धी आली का पाप काय? सगळ्याकडून तो तुच्छ लेखला जातो. आणि मग जगात श्रीमंत काय? मला काही नको. म्हणून तुकाराम महाराजांना काय म्हणतात? श्रीमंत तुकोबार आहे. 300 एकर जमीन होती, त्यांच्या वया होत्या, कुठे फेकल्या? पाण्यामध्ये. सगळं सोडून दिलं. आणि मग काय? बहु पांगविलो बहु नागविलो, तेने बहु झालो कासाविस, म्हणून या तुझे आठविते पाय, येव माझे माय पांडुरंगा. आणि शेवटी देवाचा दावा केला. तसं प्रपंच सोडायचा नाही. हा प्रपंच काय आहे? माझा नाही. मी का प्रपंच करतो. बघा, कोर्टामध्ये वकील असतात, ते आपली केस घेतात आणि ते एकमेकाशी भांडतात. तेवढ्या पुरतं. हे राजकारणी लोक जेवढे आहे, हे विलक्षण लढवतात आणि नंतर एका थाटात जेवतात. आणि मग आपण काय करायला पाहिजे हे आपण ठरवायचं. म्हणून हा सगळं लटकं आहे. आपला कोण आहे? आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. मग आपण जास्त हावभाव करतो, मग आजारपण येतं, BP, डायबिटीस, अनेक रोग होतात. आणि भगवंताचं चिंतन केल्यानंतर काय होतं? एक ध्वनी, विज्ञानानं शोध लावलेला आहे, जशी ध्वनी तशी प्रतिध्वनी. आपण जर भीतीवर चेंडू फेकला, तो आपल्याकडे येतो. मग आपण सतत दुसऱ्याचा तिरस्कार करतो, मग आपल्याला का नाही रोग होणार? आपल्याला काही विपत्ती येणार. आणि लोक आज काय करतात? नारायण नागबली. आज त्र्यंबकेश्वरला केवढी गर्दी होती का? ते मेलेल्या माणसाचा आत्मा. अरे, तो मेल्यावर त्याची शांती काय नाही? जिवंतपणे त्याला तुम्ही जर ते त्रास देतात, तर तुमच्या कुटुंबाला तुम्हाला त्रास देणार नाही का? हे पितृदोष. धंदा पाणी होत नाही, मुलांचे लग्न होते नाही, घरात दुःख, दरिद्री, अनेक संकट येतात. आणि मग जाऊन बामनं माजवतात. मग नंतर मारल्यापेक्षा मायबाप काशी, तेने जावे तीर्थाशी. काही गरज नाही. आईबाप
म्हणून फक्त पुंडल्यापाशी देव गेला. आपण काय म्हणतो, पुंडलिका वरदे हा हरी विठ्ठल. तो काय म्हणतो, देव म्हणतो मी द्यायला आलोय, पण तो घेतच नाही. त्याचं काय काम चालू आहे, आईबापाची सेवा. आणि आपली काय काम चालू आहे, आईबापा कुठं वृद्धाश्रममध्ये, गाय कुठे कसाब्याला, बैल कुठे कसाब्याला. मग शेतकऱ्याला किती मोठा हातालाट आहे हा. म्हणून ही संस्कृती तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. ही भारतीय संस्कृती, ही विचारधारा आहे. गीतेत ते सांगितलं, प्रत्येक ठिकाणी ते सांगितलं. आपल्याला कळतं पण वळत नाही. तर आज काय आहे, वसंत पंचमी. वसंत पंचमी म्हणजे ही सरस्वती देवीची उत्सव आहे. इथं या दिशा आज ती तयार झाली. आज लोकमान्य टिळकांचा जन्मदिवस आहे. तुकाराम महाराजांनी गाथा लेखला, त्यांचा जन्मदिवस. हा किती भाग्याचा दिवस आहे. आणि मग आज आपण संकल्प करू, नेताजी शिवाजींना जेव्हाचं बलिदान केलेलं आहे, तुकाराम महाराजांनी सगळं सोडून दिलेलं आहे. आणि आज शारदा देवी जर तुमच्यापाशी असली, सरस्वती असली, विद्या असली, तुम्ही जगाशी जगू शकाल. किती जगात पूज्य कोण आहे, ज्याला सरस्वती प्रसन्न येतो. म्हणून सरस्वती मातेचं ध्यान करा. आज तिची पंचमी आहे आणि या दिवशी आपण संकल्प करू, मी कोणाचा द्वेष करणार नाही. जगा आणि जगू द्या, ही संस्कृती उभी करील. हे पटलं असं तर क्लिक करा. जय भैरवनाथ.